नमस्कार. धनप्रवास या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जिला हजारो वर्षापासून माणसाने प्रचंड महत्त्व दिलं आहे आणि ती गोष्ट म्हणजे सोनं. सोनं केवळ एक धातू नाही, तर ते संस्कृती, अर्थव्यवस्था आणि मानवी इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. सोनं म्हणजे फक्त दागिने नाही बरं का, तर ते संपत्तीचं, स्थिरतेचं आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. अगदी प्राचीन इजिप्त असो, आधुनिक बँकिंगपर्यंत असो आणि अगदी आजचं क्रिप्टोकरन्सीचा काळ असो, सोन्याने नेहमीच आपलं महत्त्व टिकवून ठेवलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये तर लग्नाचा विधीमध्ये सोन्याशिवाय अनेक साऱ्या गोष्टी अपुऱ्याच असतात हो. पण तुम्हाला माहिती आहे का, या सोन्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर नेमका काय प्रभाव पडला होता? आजच्या युद्धांच्या काळामध्ये आणि इतरही अशा अनेक साऱ्या आर्थिक अरिष्टांमध्ये या सोन्याचं महत्त्व कमी जास्त झालं, सोन्याचे किमती कमी जास्त झाल्या. अमेरिकेच्या काही राष्ट्राध्यक्षांनी या सोन्याच्या भावावर फार मोठा परिणाम करून ठेवला. आजच्या सँक्शन्सच्या काळापासून ते जुन्या काळामध्ये जर जाऊन डोकवायचं म्हणलं, तर सोन्याची ही करामत नेमकी कशी समोर येते, या सगळ्याकडे एका वेगळ्या नजरेने बघण्याचा केलेला हा प्रयत्न. The strength of a nation's currency is based on the strength of that nation's economy. And the American economy is by far the strongest in the world. Accordingly, I have directed the Secretary of the Treasury to take the action necessary to defend the dollar against the speculators. I have directed Secretary Connally to suspend temporarily the convertibility of the dollar into gold or other reserve assets, except in amounts and conditions determined to be in the interest of monetary stability and in the best interest of the United States. ज्या गृहस्थांना तुम्ही आत्ता पाहिलं ना, ते होते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन. रिचर्ड निक्सन यांची खरं तर ओळख ही फार वेगळ्या कारणासाठी अमेरिकेमध्ये आहे, पण त्यांचा हाही एक प्रताप जो थोडाफार विसरला गेला होता, हे लक्षात ठेवावं लागेल. टी व्हीवर येऊन त्यांच्या केलेल्या त्या घोषणेचा एक साधा अर्थ मला तुम्हाला समजवायचा असेल, साध्या भाषेत जर मला तुम्हाला अर्थ समजवायचा असेल, तर तो असा येतो की रिचर्ड निक्सन यांचं म्हणणं होतं, अमेरिकेचा डॉलर, अमेरिकेचं चलन असलेलं डॉलर हे सोन्याशी यानं त्या प्रमाणात जोडलं गेलं आहे आणि इतर सगळी चलनं ही अमेरिकेशी यानं त्या प्रमाणात जोडली गेली आहेत. फॉरेन एक्सचेंज रिझर्व, फॉरेन एक्सचेंजचं एक माध्यम किंवा त्याचा एक रेशो जो असतो की इतका डॉलर इतके रुपये, इतका डॉलर हे $1 इतके ब्रिटिश पाऊंड, हे प्रमाणात जोडलं गेलेलं आहे. पण या सगळ्याचा एक परिणाम असा होतो की इतरांच्या कोणाच्याही कुठल्याही प्रमाणामध्ये जर कोणाला लॉस दिसायला लागला, तर त्यांचं चलन ही माणसं डॉलरमध्ये बदलतात आणि आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात की आता आम्हाला सोनं द्या. अमेरिकेच्या सरकारने काय म्हणून हे सहन करायचं असं म्हणून या गृहस्थांनी किंवा या राष्ट्राध्यक्षांनी जे काय करून दाखवलं, त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा साईड इफेक्ट हा झाला की तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या ब्रेटॉन वूड्सला बाजूला सरकवलं गेलं. ब्रेटॉन वूड्सची काही किंमत राहिली नाही. 15 ऑगस्ट 1971च्या नंतर सोनं हे कमॉडिटी म्हणून जगाच्या बाजारात ट्रेड व्हायला लागलं. त्याची किंमत एक ठरलेली नाही, तर त्याची किंमत ही जगभरच्या इतर करन्सींवर अवलंबून राहायला लागली. त्याची मागणी पुरवठ्याच्या गणितांवर अवलंबून राहायला लागलं. जगाच्या बाजारामध्ये खनिज तेलासारखं, चांदीसारखं किंवा इतर कुठल्याही धातूंसारखं एक कमॉडिटी म्हणून सोन्याची किंमत त्या पॉईंटला यायला लागली. सोन्याच्या आयुष्यातला हा एक फार महत्त्वाचा दिवस होता असं म्हणावं लागेल, कारण ॲज अ कमॉडिटी म्हणून त्याच्या सोन्याचा जन्म झाला. वस्तू विनिमयच्या काळामध्ये पण सोनं होतं, पण तरी पण त्याचं जे एक महत्त्व होतं ते हाफ चलन होतं, एक हाफ करन्सी होती. या पॉईंटला डॉलर जगाची रिझर्व्ह करन्सी म्हणून यायला लागला आणि अजून एका कॉन्सेप्टचा त्या देशामध्ये उदय झाला किंवा त्या दिवशी उदय झाला, फियाट करन्सी, फियाट मनी. फियाट मनीचा अर्थ असा की जगभरच्या करन्सीचं किंवा जगभरच्या चलनांचं मूल्य काय, तर त्या देशाच्या सरकारांवर असलेला लोकांचा विश्वास.
साध्या भाषेमध्ये जर बोलायचं तर आज माझ्या खिशामध्ये समजा 100 रुपये असतील तर त्या 100 रुपयांची किंमत ही डायरेक्टली इनडायरेक्टली प्रमाण काय आहे तर भारत सरकारवर असलेला भरोसा, भारत सरकार किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नेमकं किती रुपये होऊ शकेल, त्या माझ्या 100 रुपयांना किती प्रमाणामध्ये स्थिरता देऊ शकेल, किती प्रमाणात हे देऊ शकेल. आणि म्हणून आपल्या नोटांवर एक जे लिहिलेलं असतं की मैं धारक को डॅश रुपये अदा करने का वचन देता हूँ आणि गव्हर्नरची एक सही असते, त्याचं कारणच हे असतं की ही सगळीच्या सगळी चलनं प्रॉमिसरी नोट्स होऊन बसली. मला वाटलं की आज नाही शक्य, हे नाही शक्य, ते नाही शक्य, मी जाऊन 100 रुपये इकडे देऊन येणार आणि RBI किंवा RBIचे गव्हर्नर 100 रुपये किमतीचं त्यांच्या असलेल्या बॅलन्स शीटवरचं काही करन्सी किंवा त्यांची गुंतवणूक जी सोन्यामध्ये असू शकते किंवा इतर अनेक साऱ्या गोष्टींमध्ये असू शकते ही मला परत देऊ शकतात. इज समवॉट क्लोज टू दॅट. रिचर्ड निक्सन यांचा हा निर्णय निक्सन शॉक म्हणून फेमस आहे आणि या दिवशी एक फार महत्त्वाच्या या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या. पुढच्या टप्प्यात काय घडलं तेही जाणून घेऊयात. सोन्याच्या आयुष्यातला दुसरा महत्त्वाचा कालखंड म्हणून जर ओळखायचा असेल तर तो 1973 मध्ये सुरू होतो. म्हणजे बघा 1971 मध्ये $35 पर औंस असं एक ठराविक पक्क फिक्स असलेलं मूल्य त्या सोन्याचं होतं. तिथून 1973 पर्यंत सोनं हळूहळू $100 पर औंसला जाऊन टेकायला सुरुवात झाली. फिक्स ते तिथून हटलं 1971 नंतर. 1973 मध्ये अरब राष्ट्रांचा इस्रायलच्या विरुद्ध असलेला लढा सुरू झाला आणि यानंतर जर तुम्ही इस्रायलला पाठिंबा देणार असाल, तुम्ही इस्रायलचं अस्तित्व मान्य करणार असाल तर आम्हाला या गोष्टी आता मान्य नाहीत, इस्रायलचं अस्तित्व आम्ही अमान्य करू, या मागणीसाठी अरब राष्ट्रांनी ऑइल एम्बार्गो आणून ठेवला. आणि या ऑइल एम्बार्गोच्या काळामध्ये अमेरिका किंवा इतर अनेक साऱ्या राष्ट्रांना असलेलं तेलाचा पुरवठा बंद झाला. जिमी कार्टर यांच्या काळात सुरू झालेला आणि रिचर्ड निक्सन यांच्यात काळात गेला होता. रॉनल्ड रिगन यांच्या काळामध्ये किंवा त्यांचं राष्ट्राध्यक्षपदाची मुहूर्त सगळा सुरू होण्याच्या थोडंसं अलीकडे किंवा त्यांच्या मुदतीमध्ये संपलेलं इराणियन रिव्हॉल्युशन, इराणियन हॉस्टेज क्रायसिस जे होतं ते सुरू झालं. शीतयुद्ध संपायला येत होतं, म्हणजे ज्याला हाइंडसाइट इज ऑलवेज 2020 म्हणतात ते होतं. आणि या माणसाने मोठ्या प्रमाणावर अमेरिकेच्या सरकारमध्ये संरक्षणावरचा मोठा सारा खर्च करायला काढला होता रॉनल्ड रिगन यांनी. रॉनल्ड रिगन हा माणूस तसा काही बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फेमस झालेला माणूस. त्यांची ती 2 फेमस वाक्य, If you seek liberalization, come here to this gate. Mr. Gorbachev, open this gate. Mr. Gorbachev, tear down this wall. पण त्याच्याही बाहेर रॉनल्ड रिगन यांच्या काळामध्ये सोन्याचे भाव पुढे जाऊन पडले होते. सोनं या काळामध्ये अगदी जोरदार चालू होतं. 1973च्या काळामध्ये $100 पर औंसला जाऊन टेकलेलं सोनं 1980च्या काळामध्ये मध्यपूर्व आखाती देशांमध्ये जे गोंधळ सगळा चालू झाला होता, इराणियन रिव्हॉल्युशन असेल, अयतोल्ला खोमेनींच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये झालेली, मोसादेग यांच्या नेतृत्वाखालचा लोकशाहीवादी इराण, इराणच्या शहा यांच्या सत्तेला बाहेर काढून टाकणं, मग त्याच्यामध्ये ब्रिटन किंवा इतर अनेक साऱ्या देशांनी त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असं तुम्हाला म्हणायचं असेल तुम्ही म्हणू शकता, माझं काही म्हणणं नाही. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला क्रायसिस चालू होता मध्यपूर्वेमध्ये, अस्थिर होतं मध्यपूर्व, पर औंस सोन्याची किंमत 850च्या आसपास फिरत होती 1980 मध्ये.
हा सोन्याच्या आयुष्यातला एक फार महत्त्वाचा पॉईंट होता. ह्याच्या पुढचा काळ जो सोन्यासाठी आला तो होता 1980 ते 2000. पॉल वॉकर हे कोण होते तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे बँकर, सेंट्रल बँकर. आपले जशी RBI तशी त्यांची फेडरल रिझर्व्ह. जसे आपले गव्हर्नर असतात तसे त्यांचे हे फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर असतात, त्यांचे बॉस असतात, फेड चेअर ज्यांना म्हणतात. पॉल वॉकरच्या काळामध्ये झालं असं की अमेरिकेमध्ये आर्थिक गोष्टी बऱ्यापैकी वर जायला सुरुवात झाली. दहशतवाद होता, पण 1980च्या कालखंडामध्ये किंवा त्याच्या पुढे असं जर मला म्हणायचं असेल की 1980 ते 2000च्या काळामध्ये अमेरिकेची ग्रोथ होत चालली होती. अमेरिका त्यांचं कर्ज देत होती. अमेरिकेच्या काळामध्ये लोकांना ॲश्युरन्स होता की मला माझे पैसे परत मिळणार आहेत. डॉलरमध्ये जर मी गुंतवणूक केली तर डॉलर बलवान होत होता, डॉलरची ताकद येत होती. जगभरामध्ये मध्यपूर्व अस्थिर होती, इतर काही देशांमध्ये होतं, काही देशांमध्ये क्रांत्या सुरू होत्या, काही देशांमध्ये इतर गोंधळ सगळे सुरू होते, पण अमेरिकन डॉलर बऱ्यापैकी स्ट्रॉंग होता, त्यांची असलेली करन्सी होती. आणि रिचर्ड निक्सन यांचा हा शॉक तर या प्रमाणामध्ये त्या काळापर्यंत एक मोठ्या प्रमाणात धक्का झालाच होता, त्याला आठवावंच लागेल. पण 2000 सालापर्यंत पॉल वॉकर यांच्यामुळे, ज्याला पॉल वॉकर एरा पण म्हणतात, या पॉल वॉकर एरामध्ये डॉलरचं महत्त्व वाढत गेलं. आणि म्हणून या काळामध्ये 1980 ते 1980 पासून ते 2000पर्यंत पॉल वॉकर एरामध्ये डॉलरची स्ट्रेंथ वाढली. फेडरल रिझर्व्हच्या चेअरनी हे सगळं घडवलं. USSRचा डॉमिनन्स झाला. युक्रेन, बेलारूस, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान असे यांना काय म्हणतात, ईस्टर्न युरोपियन ब्युटीज 12 देश, जे एक मोठा देश फुटला. त्याच्यानंतर त्यांचं जे चालू झालं त्यातल्या काहींनी नॅटोला जॉईन करण्याकडे गोष्टी गेल्या आणि पुढे मग त्यांचं भरपूर साऱ्या गोष्टी घडल्या. शीतयुद्ध या काळामध्ये हळूहळू घटायला सुरुवात झाली. आणि इनफॅक्ट बिल क्लिंटन यांच्या कारकिर्दीला गोल्डन टाईम ऑफ 90s असं जे म्हणवलं जातं अमेरिकेमध्ये, की तो एक अत्यंत फार आनंदाचा आणि सुखाचा काळ होता, हा देखील या पॉल वॉकर यांच्याच काळामध्ये बघावा लागेल. पॉल वॉकर यांना त्यासाठी क्रेडिट द्यावं लागेल, हे मान्यच आहे. पण याच्या पुढे काय झालं आणि मग ती काळरात्र अवतरली. एका भल्या सकाळी अमेरिकेच्या त्या फेमस ट्विन टॉवर्सवर अतिरेक्यांची विमानं धडकली. पेंटागॉनवर हल्ला झाला. पण अतिरेकी आले आणि त्या अतिरेक्यांनी अमेरिकेला 20 वर्ष चालणाऱ्या मोठ्या युद्धामध्ये खेचून नेलं. सोनं या काळामध्ये काय चालू होतं, युद्धाच्या काळामध्ये अस्थिरता आणि अमेरिकेवर झालेला हल्ला यामुळे या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता, अस्थिरता होती. युद्धासाठी अमेरिका मोठ्या प्रमाणात खर्च करत होती. बिल क्लिंटन यांच्या काळामध्ये जो एक बॅलन्स बजेट जे आलं होतं आणि ज्याला सरप्लस बजेट आणण्याचा प्रयत्न झाला होता, कर्ज घटवण्याचा प्रयत्न चालू झाला होता, तो चालू झाला. जॉर्ज बुश धाकटे, जुने टेक्सासचे गव्हर्नर असलेले जॉर्ज बुश यांना पाठिंबा वगैरे मिळाला. त्यांनी तिथे मग युद्ध चालू केली. त्या युद्धामध्ये झाले गैरप्रकार चालू झाले, भरपूर काय काय गोष्टी झाल्या. लेट्स नॉट गो देअर. याचा परिणाम असा झाला की अमेरिकेच्या डॉलरवर 1980 पासून ते 2001 पर्यंत असलेलं सगळं क्रायसिस, याच्यावर असलेला विश्वास हा कुठेतरी कोसळायला लागला. इयर 2000, ज्याला Y2K पण म्हणावं लागेल, त्या इव्हेंटचाही थोडाफार परिणाम असेल. कारण डिजिटल क्रांती चालू झाली. डिजिटल क्रांतीमध्ये सोन्याची गरज कुठेतरी होती कंटिन्यू. आणि या सगळ्याचा परिणाम आता कमी करायचा आहे. युद्धामध्ये अस्थिरता हे आहे, डॉलर खर्च व्हायला लागलेला आहे, अमेरिकेच्या डॉलरची किंमत घटते आहे, डेफिसिट वाढायला लागलेला आहे, कर्ज घेण्याची गरज आहे, डॉलर वीक व्हायला लागला, सोन्याच्या किमती वर जायला लागल्या. हे तर थांबलं. वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांनी हे सगळं करून दाखवलं. 2011 पर्यंत हे तर झालं. मॅसिव्ह US स्पेंडिंग. सोन्याच्या किमती ज्या $270 पर औन्सला होत्या ते $1900 पर औन्सला 2011 मध्ये जाऊन पोहोचल्या.
आणि 2011, 2013, 2018च्या भागामध्ये ज्यावेळेला एक लक्षात आलं की आता क्रायसिस येऊन गेलेला आहे आणि त्यातून थोडं थोडं बाहेर होऊया, युरोपमध्ये क्रायसिस चालू होते, ग्रीसची अर्थव्यवस्था तुटायला येऊन पडली होती, आता पुढे अजून काय कसं करणार, याचं काय होणार, त्याचं काय होणार, या सगळ्या बाबतीमध्ये काहीतरी ॲक्शन घेतली गेली पाहिजे म्हणून युरोपियन युनियनमध्ये ग्रीसला बेलआउट पॅकेज दिलं गेलं. युरोपियन युनियनच्या लोकांनी त्या सगळं सावरून नेलं. इकडे यामुळे जगभरामध्ये कर्ज जे एक म्हणतात की एक मोठा टाईम आला की ज्याच्यामध्ये जगातल्या अनेक साऱ्या देशांची कर्ज घटत होती ती अचानकपणे वाढायला लागली. अमेरिकेचंही कर्ज बऱ्यापैकी वाढायला लागलं. याच काळामध्ये अनेक साऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये कर्जाच्या टक्केवारीने, GDPची असल्या टक्केवारीने 100% भाग पुढे पाहिली. पेपर टँट्रम नावाचा एक काळ याच्यानंतर आला. 2013-2014च्या आसपास झालं असं की मोठ्या प्रमाणावर तेल तयार झालेलं आहे आणि ओपेक आणि ओपेक प्लसमध्ये रशिया प्लस सौदी अरेबिया यांच्या भांडणामध्ये तेल मोठ्या प्रमाणावर यायला लागलं आणि जवळपास अगदी थोड्या काळासाठी 2020मध्ये पुढे तेलाचा भाव हा मायनसमध्ये जाऊन आला की आम्ही तुम्हाला कच्चं तेल देतो, ते रिफाईन करण्याचा पैसा पण आम्हीच देतो, कृपा करून आमचं तेल खरेदी करा, असं जगाच्या काही अर्थव्यवस्थांना सांगावं लागलं. याची साईड इफेक्ट असा झाला की सोन्याच्या प्राईसमध्ये थोडंफार वरती जायला लागलं. अर्थव्यवस्थांना जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वरती खालती सगळं चालू झालं असेल, क्रिप्टोचा राईस सुरू झाला. गोल्ड रिइमर्ज ॲज अ अँटी डॉलर, की डॉलर जर खालती जात असेल तर सोनं वर जातं, सोनं जर खालती जात असेल तर डॉलर स्ट्रॉंग ठरतो. आणि ज्याला अजून एक असं म्हणता येईल की तेल, सोनं आणि डॉलर एकमेकांशी यांचे असलेले रेशो किंवा यांची असलेली रिझर्व हे जगाची संपत्ती, जगाची भविष्यामध्ये ग्रोथ करण्याची असलेली कपॅसिटी. कारण माझ्याकडे जर सोनं असेल तर मी जगाच्या बाजारात जाईन, सोनं विकीन, काहीतरी डॉलर घेईन, काहीतरी मोठ्या प्रमाणावर त्या डॉलरच्या अगेन्स्ट काहीतरी पैसा घेऊ शकीन, त्या बदल्यात मी माझ्या देशामधली काहीतरी ग्रोथ करू शकीन, तेल विकत घेऊ शकीन. हे सगळं भविष्याच्या ग्रोथकडे झालेलं व्ह्यू किंवा भविष्याच्या ग्रोथकडे जगाच्या अर्थव्यवस्थांनी लावलेली नजर 2008च्या क्रायसिसच्या नंतर एक महत्त्वाचा पॉईंट ठरली आणि त्याच्यामुळे सोनं परत एकदा रिइमर्ज झालं. आणि जेन झी किंवा मिलेनियल्स नाही म्हणता येणार, जेन झीनी क्रिप्टो हा एक महत्त्वाचा त्याला हायलाईट म्हणावं लागेल. फेडचं टेपर टँट्रम आणि 2013च्या नंतर अमेरिकेमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणावरच्या ज्या काय गोष्टी घडल्या, टेपर टँट्रम की तोपर्यंत अमेरिकेच्या आणि जगभरच्या अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात डॉलर टाकून दिले गेले होते, मोठ्या प्रमाणावर फ्लो करवला गेला होता. त्यावेळेला 2020मध्ये जे काय घडलं आणि ज्या प्रमाणात बादल्याच्या बादल्या पैसा ओतला गेला, याचा साईड इफेक्ट मोठ्या प्रमाणात जगाने पाहिला. हा अजून यायचा होता. कोविड पॅन्डेमिक पण तो पण एक मोठा भाग आहे कोविड पॅन्डेमिकचा. 2013 ते 2018च्या काळामध्ये सोनं रेंज बाउंड होतं कारण ग्रोथ चालू होती. सेंट्रल बँक यांची डिमांड या काळामध्ये हळूहळू जन्म घेत होती. सुरुवात त्याला हायच्या पॉईंटला नव्हता भलेही पोचला, पण सुरुवात होत होती की मध्यवर्ती बँकांना हे लक्षात येत होतं की रिचर्ड निक्सन यांच्या त्या शॉकनंतर डॉलरकडे भलेही आपलं नजर गेलेली असेल, पण सोनं काय अनइम्पॉर्टंट ठरलेलं नाही आहे. सोन्याची किंमत आजही टिकून आहे. हळूहळू जगभरच्या मध्यवर्ती बँका घ्यायला सुरुवात करत होत्या. पण सोन्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला मला बोलावं लागतं ना, त्यावेळेला मला हा राजकारण बोलावंच लागतं. सोनं आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या करता येत नाहीत, पण मी याला प्युअर सोन्याच्या नजरेने बघतो आहे. अस्थिरता आली, पण ती अस्थिरता फार काळ टिकू नाही शकली कारण जगभरच्या भागामध्ये क्रायसिस चालू होतं. त्या क्रायसिसमधून बाहेर पडून रशियावरचे सँक्शन्स घातले गेले. आत्ता हे तेवढे हायला नाही पोचले ते भले, पण रशियावर सँक्शन्स येऊन पडायला सुरुवात झाली होती. हे तर मंजूरच करावं लागेल. इथे हे झालं. त्याच्यानंतर आलं कोविड पॅन्डेमिक. 2019-22 ट्रिलियन्स इन स्टिम्युलस. सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या देशांचे कर्ज रोखे खरेदी करायला सुरुवात केली. जगभरच्या अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅश बूम यायला सुरुवात केली. म्हणजे मला आठवतं की एक काळ असा आला होता की म्हणजे डिफॉल्ट असलेलं कर्ज, की मला माहिती आहे की या माणसाकडे काही पैसा नाही आहे, XYZ या व्यक्तीकडे पैसा नाही आहे, हा त्याचा पैसा मला देणार नाही आहे,
त्याच्यावरचं असलेलं व्याज आणि देशाच्या सरकारांचं किंवा सरकारी कंपन्या यांचा असलेला संबंध काही होतो, काही अमेरिकेमध्ये पण आहेत तशा टाईपच्या, यांची कर्ज आणि या डी असलेल्या रेटिंगचं व्याज जवळपास सेम येऊन बसले आणि जगभरच्या अर्थव्यवस्थांमध्ये एका अर्थाने ती धोक्याची घंटा होती की हे काय. रशियाने त्याच्यानंतर 2022मध्ये युक्रेनवर हल्ला चालू केला आणि जग एका अर्थाने अस्थिरतेच्या कालखंडात लोटलं गेलं आणि ज्या ज्या वेळेला अस्थिरता येते त्या वेळेला सोन्याचा भाव वर जातो. माझ्या पॉईंटमध्ये मी याची जी नोंद करून ठेवली ती कुठे गेलं, सोनं $1500 पर औन्सला होतं, ते 2019ला होतं. 2070च्या पुढे जाऊन पोहोचलं 2023मध्ये. सोन्यावरती असलेला मध्यवर्ती बँकांचा आणि सरकारांचा विश्वास परत यायला सुरुवात झाली आणि या काळामध्ये परत एकदा जगभरच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी चालू केली. पॉईंट काय होता? पॉईंट एकदम साधा होता की रशियाने हल्ला केला, त्यांचा जो काय असेल वाद आम्हाला माहीत नाही, पण अमेरिका आणि इतर सगळ्या देशांनी त्यांचे असलेले जे रिझर्व्ज आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत, त्यांच्या गुंतवणुका ज्या आहेत त्या फ्रीज करून टाकल्या. रशियाचं असलेलं सोनं इतर देशांमध्ये असेल ते फ्रीज करून टाकलं. काय गॅरंटी की उद्या अमेरिका आमचं देखील सोनं असंच फ्रीज करणार नाही, कारण अमेरिकेच्या त्यांना जे वॉल्ट आहे, ज्याला फेडरल रिझर्व्ह गोल्ड वॉल्ट म्हणवलं जातं, न्यूयॉर्कच्या भागामध्ये आहे, वॉशिंग्टन DC वगैरेच्या आसपासच्या भागामध्ये आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध देशांची सोनं ठेवलेलं आहे. त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं हे हायलाईट त्यांनी करलं होतं की हे करा ते करा ते करा. म्हणजे गोल्ड रिझर्व्ह वॉल्टचं तुम्हाला बघायला जायचं असेल तर तुम्ही बघू पण शकता. फक्त तिथे त्या सोन्याला हात लावायचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुम्ही अरेस्ट होऊन आत जेलमध्ये जाऊन पडाल. दुरून तुम्ही बघू शकता. हे असं तिथे करून पण येतात की त्याचं हे साधारण तिकीट असतं. वरती हे रेस्टॉरंट आहे काहीतरी एक, आणि खालती त्याच्यात तुम्ही काहीतरी 1-2 किलोमीटरवर काहीतरी बरंच काहीतरी खोल गेलं, बऱ्यापैकी अत्यंत सुस्थितीत आणि सुरक्षितपणे ठेवलेले सोन्याचे चिप्स असतील, सोन्याची बिस्किटं असतील, सोन्याच्या त्या विटा असतील, हे तुम्हाला दिसून येतं. आणि जर एखाद्या देशाला दुसऱ्या देशाकडून कर्ज घ्यायचं असेल तर ते 2 देश डील करतात. एक देश यांना सांगतो की आमचं सोनं घेऊन त्या भागामध्ये टाकून द्या, की हे करतात, पाठवून येतात, की झालं, बस संपलं. जगातल्या अनेक साऱ्या देशांना या सिस्टीमवर अचानकपणे अविश्वास वाटायला जी सुरुवात झाली तो या सगळ्या कालखंडामध्ये की अमेरिका उद्या आमचं सोनं फ्रीज करून टाकणार नाही आहे कशावरून. आणि म्हणून अनेक साऱ्या देशांनी त्यांचं असलेलं सोनं अमेरिकेकडून परत मागवायला सुरुवात केली. काहींनी जगाच्या बाजारपेठेमध्ये सोन्याची खरेदी चालवली, त्यामुळे सोन्याचे भाव अगदी वर गेले. भारतातल्या रुपयामध्ये 1 लाख रुपये तोळा अशा भागाच्यामध्ये जाऊन पोहोचलं. ढगातला भाग होता. याच्या पुढे नेमकं सोनं काय दिशेला जाणार आहे हे खरंच अभ्यासाचा विषय आहे. माझं असं मत की याच्या पुढे सोन्याची जागा ही कंटिन्यू राहील, कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था स्वतःही मोठ्या क्रायसिसमध्ये आलेली आहे. त्यांच्या देशामधल्या अर्थव्यवस्था काहीही न करता, चीनने मुळात काहीच न करता त्यांना जे काय झटका देऊन दाखवलेला आहे व्यापार युद्धामध्ये, की एकेकाळी मुक्त व्यापार याच्यामध्ये तुम्ही हे करू नका ते करू नका, आमचे असलेले निर्बंध तुम्ही दूर करा, पण आम्ही जगातल्या लोकांवर सँक्शन्स लावू, हे करू ते करू, हे सगळं करण्यामुळे ज्या गोष्टी घडल्या त्याची फळं अमेरिका भोगते आहे असं मी म्हणू शकतो. सोन्याचं याच्या पुढचा भाग कुठे जाईल? जगभरातल्या मध्यवर्ती बँका, सेंट्रल बँकांची सोन्याची खरेदी कदाचित चालू राहील आणि 2025-2026च्या काळामध्ये, 2026 मी आता रेकॉर्ड करतो आहे, 26 लागायला चाललेला आहे, फार काय दूर नाही आहे. आज ना उद्या कुठेतरी सोनं या गोष्टीकडे बघावं लागेल. मला असं वाटतं की बेल्टॉन वूड्सच्या सिस्टीमकडे आपण परत एकदा जायला लागलो आहोत. कोणाला तरी एकाला याची ॲश्युरन्स घ्यावा लागणार आहे की हो आम्ही परत एकदा सोन्याशी कनेक्ट करतो आहोत, किंवा त्या सोन्याचं आता याच्या पुढे आपल्या अर्थव्यवस्थांमध्ये काहीतरी एक महत्त्व परत एकदा येऊन उभं राहील याची मला खात्री आहे. एवढं मी बोलतो आणि हा व्हिडिओ इथे संपवतो. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.